नमस्कार शेतकरी बंधूंनो, खोडवा नियोजन पार्ट 3 यामध्ये 30 दिवसापर्यंत रासायनिक खताचा डोस कोणता टाकायचा, खोडव्याला खोडकीडची अटॅक वाढल्यानंतर कोणतं कीटकनाशक आणि खोडव्याची बांधणीसाठी लवकर आणण्यासाठी कोणत्या टॉनिकचा वापर करावा ही माहिती सांगणार आहे। ही माहिती आवडल्यास कमेंटमध्ये पार्ट नंबर 4 असं टाईप करा। मित्रांनो, खोडवा नियोजन जेव्हा करत असताना सरासरी ज्यावेळी खोडवाचा पहिला डोस टाकून होतो तो टाकून झाल्यानंतर ज्यावेळी खोडवा उगवतो आणि उगवण्यासाठी त्याला चालना मिळते किंवा डोळे खाली थोडेफार फुगून थांबलेले असतात त्यांच्यासाठी एक रासायनिक खताचा बरोबर 25 ते 30 दिवसानंतर एक हलकासा डोस द्यायचा असतो। हलकासा डोस म्हणजे कोणता? थंडीच्या कालावधीमध्ये सरासरी अमोनियम सल्फेट 1 आणि 10 किलो मायक्रोन्यूटन्स, आणि जर थंडीचा कालावधी होऊन पुढे गेला असेल, थंडी तेव्हा कमी असेल तर युरिया 1 आणि 10 किलो मायक्रोन्यूटन्स हा डोस टाकावा। त्यानंतर ज्यावेळी 40 ते 45 दिवस खोडव्याला होतं आणि ज्यावेळी फुटव्यांची संख्या वाढत असते तेव्हा खोडव्याला सरासरी खोडकीडचे अटॅक मोठ्या प्रमाणात जाणवत असतात आणि खोडकीडचे अटॅक जाणवत असल्यामुळं खोडव्यामध्ये मरचं प्रमाण जास्त वाढत असतं। तेव्हा एक फवारणी घेणे गरजेचे असते। फवारणी घेत असताना आम्ही आमच्या आचार्य ॲग्रोचं जे आचार्य किंगमधलं किंग नंबर 1 त्यासोबत 19-19 उंची वाढवण्यासाठी आणि त्यासोबत कोरॅजिन एकरी 30 मिली असा डोस आम्ही देतो। यामुळे काय होतं की लवकरात लवकर खोडवा मोठ्या प्रमाणात उगवून बी येतो, मोठ्या प्रमाणात त्याची उंची वाढली जाते आणि बांधणीसाठी सरासरी खोडवा आपल्याला 2 ते 2.5 फुटाचा मिळून जातो। त्या पुढली माहिती पार्ट 4 मध्ये येणार आहे। ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा।